ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत व्यापारासाठी मुंबईत अधिकृतरित्या आलेला पहिला गुजराती व्यापारी नीमा पारेख याच्या गोष्टीचा चौथा भाग. दीवहून मुंबईला स्थलांतर करण्यासाठी गुजराती व्यापारी नीमा पारेख याने कंपनीसमोर काही मागण्या ठेवल्या होत्या. त्या मागण्यांव्यतिरिक्त त्याने आणखीही एक अट स्वतंत्ररित्या घातली होती. नीमा पारेख याला कंपनीने कोणतेही कर किंवा शुल्क न आकारता 10 मण तंबाखू खरेदी करण्याची परवानगी द्यावी असं त्याचं म्हणणं होतं. ही अटही कंपनीने मान्य केली आणि दिनांक 10 एप्रिल 1677 रोजी नीमा पारेख याचा मुंबईत येण्याचा मार्ग मोकळा झाला. मुंबईला जागतिक दर्जाचं व्यापारी शहर म्हणून ओळख देण्याचं स्वप्न पाहणारा आणि त्या दिशेनं भरीव प्रयत्न करणारा गव्हर्नर जेरॉल्ड ऑन्जिये दिनांक 30 जून 1677 रोजी सुरत मुक्कामी ख्रिस्तवासी झाला. पण दीवमधल्या व्यापाऱ्यांचा मुंबईत येण्याचा मार्ग त्यानं मोकळा केला होता. दीवमधल्याच नव्हे तर देशभरातल्या धडपड्या लोकांचा मुंबईत येण्याचा मार्ग त्यानं खुला केला असं म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही. नीमा पारेख नेमका कधी स्थलांतरित झाला त्याची नोंद नाही, पण तो त्याच्या लवाजम्यासहित 1677 मध्ये मुंबईत स्थलांतरित झाला असावा. व्यापारासाठी विशेष सवलती आणि पेटंट घेऊन मुंबईत अधिकृतरित्या आलेला हा पहिला व्यापारी. पुढे आणखीही व्यापारी कुटुंबासहित इकडे येऊ लागले. कंपनीने त्यांनाही अनेक सवलती दिल्या. त्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे 1687 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं सुरतेतलं मुख्यालय मुंबईत आलं. यानंतर मुंबईकडे देशभरातल्या व्यापाऱ्यांचा, कसबी कारागिरांचा आणि कष्टकरी मजुरांचा ओघ आणखीनच वाढला. देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची हळूहळू ख्याती होऊ लागली. त्याची पायाभरणी केली होती मुंबईचा पहिला गव्हर्नर जेरॉल्ड ऑन्जियेने. आता नीमा पारेख विषयी थोडी अवांतर माहिती करून घेऊ. त्यावेळेच्या कागदपत्रात नीमा पारेख याचं आडनाव पारख किंवा परख असं दिलेलं आहे. या आडनावांची त्या काळातली इंग्रजी स्पेलिंग्स PARRAK, PARRAKH किंवा PARAKH अशी लिहिलेली आहेत. परख आडनावाची माणसं आजही आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे नीमा. नीमा हे त्याचं नाव नसून ती जात आहे. पारेख ज्या बनिया समाजातून येत असत त्यात पोरवाड, खडायता, मेवाड, श्रीमाली इत्यादी 14 प्रकारचे जातभेद असल्याची नोंद मुंबई प्रांताच्या गॅझेटमध्ये आहे. त्यातलाच नीमा हा सुद्धा एक भेद आहे. असं अजिबात नाही की नीमा पारेख हा मुंबईत आलेला पहिलाच गुजराती व्यापारी. ईस्ट इंडिया कंपनीशी व्यापारी जवळीक असलेले आणखीही काही व्यापारी त्यापूर्वीही मुंबईत येत असत. उदाहरणार्थ सन 1671-72 मध्ये सुरतचा भीमजी पारेख हा व्यापारी छपाईच्या धंद्यात नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आला होता. कोणतीही नोंद नसली तरी आणखीही अनेक जण मुंबईत आले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
पण त्यांच्यासाठी कोणत्याही विशेष सवलती दिल्या गेल्या नव्हत्या आणि त्यांनीही तशी मागणी केलेली नव्हती. रीतसर मागणीपत्र पुढे करून त्यावर कंपनीच्या मंजुरीचा सही शिक्का घेऊन आलेला नीमा पारेख हा पहिला व्यापारी. मुंबईत कामाला नेहमीच महत्त्व राहिलेलं आहे. ते काम कुठल्या जातीची, कुठल्या धर्माची, कुठल्या प्रांताची किंवा कुठल्या भाषेची व्यक्ती करतीये याला कधीच महत्त्व दिलं जात नाही. म्हणून तर मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कुणाही मेहनती व्यक्तीला पैसे कमवायला फार अडचण येत नाही. मुंबईत देशाच्या हर धर्माची, हर प्रांताची, वेगवेगळ्या भाषा बोलणारी माणसं गेली 350 वर्ष एकत्र नांदत आली आहेत. आणि मुंबईची भरभराट झाली ती त्यामुळे. मुंबईच्या यशाचं मर्म हेच आहे. मुंबई बाहेरून मुंबईत नशीब आजमावण्यासाठी देशभरातून येणाऱ्या कष्टकऱ्यांचा ओघ आजही चालूच आहे. अधूनमधून त्याविषयी नापसंती दर्शवणाऱ्या कमी अधिक तीव्रतेच्या लाटा येतात तशा विरूनही जातात. मुंबईच्या हवेतच कुणाशी कुठल्याही आधारावर भेदभाव न करण्याचा गुण असल्याने अशा कितीही लाटा आल्या तरी हा ओघ थांबणे नाही. मुंबईच्या आणि देशाच्या भरभराटीसाठीही धार्मिक आणि जातीय सहिष्णुतेचं वातावरण जपणं खूप आवश्यक आहे. मुंबईत ते सुरुवातीपासूनच होतं, आजही आहे आणि उद्याही राहील. म्हणूनच मुंबईचं आर्थिक राजधानी हे बिरुद हिसकावून घेण्यासाठी कुणी कितीही प्रयत्न करू, व्यवसाय करू इच्छिणाऱ्या कुणालाही इतर ठिकाणी कितीही आधुनिक, अत्याधुनिक सोयी सुविधा देवो, करात सवलत देवो, त्यात ते तात्पुरते यशस्वी झाले असं वाटेलही, पण ते यश टिकून राहण्याची शक्यता नाही. कारण सोयी सुविधा आणि सवलतींपेक्षाही व्यापार उदीम करण्याकरता लागणारं सामाजिक सौहार्दाचं, धार्मिक सहिष्णुतेचं, जातीभेद न पाळण्याचं आणि कामाला महत्त्व देण्याचं जे वातावरण लागतं ते फक्त आणि फक्त मुंबईत आणि मुंबईकरांच्या रक्तातच आहे. जोपर्यंत ते रक्त मुंबईकरांच्या धमन्यातून फिरतंय तोपर्यंत मुंबईचं सर्वोच्च स्थान हिरावून घेण्याची कुणाचीही ताकद नाही. प्रति मुंबई तयार करणंही शक्य नाही. मुंबईच्या नकला तयार करण्याचे प्रयत्न होतील, केल्याही जातील, पण मुंबई ही मुंबईच राहील. मागेल त्याला काम देणारी, पोटाला अन्न देणारी आणि सर्वांना मायेनं कुशीत घेणारी. आणि श्रोते हो, ही होती व्यापारासाठी मुंबईत अधिकृतरित्या आलेला पहिला गुजराती व्यापारी नीमा पारेखची गोष्ट. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य आशिष शेडगे आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही कुणाच्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची.